चिखलदऱ्याला गाडी चालवता आमची गाडी जाऊ राहिली ती पहाडाच्या खाली. आता कशी काय जाऊ राहिली हे पाहायसाठी ब्लॉग शेवट लोक पहा. मग काय मंदिरामध्ये जेवण खावणं करणार मग निघलो बा आम्ही चिखलदरा फिरासाठी. मग काय पहाडाच्या वदरे थोडसं वदरे चोळणार मग दिसलं बा आपल्याला अडी गर्दी होती. पण हे म्हणता की चिखलदरा नाही चिखलदराचा अजून पुढे आहे. मग काय अजून थोडसं पुढे आल्यावर मग आपल्याला गाड्याची अडी गर्दी दिसली. चला म्हटलं आता अडीच थांबू आपू एकदा. पण थोडसं पुढे गेल्यावर मग बसून गेलो बा आम्ही एका गाडीमध्ये. कारण की इकडे कोणतं तरी जबरदस्त ठिकाण आहे म्हणतं फिरासारखं. आता ते ठिकाण म्हटलं किती दूर आहे काय दूर आहे म्हटलं त्यापेक्षा गाडीत जायला पुरते. असं पाहिलं तर ते ठिकाण काही दूर नव्हतं. पण तुम्हाला एक फुकाची सल्ला देतो. इकडून जाता जाता मस्त गाडीमध्ये एन्जॉय करत जा. तिकडून येताना गुच्छ पायदल या. मग काय आम्ही ना पाहिले भाऊ पाण्याचे चांगले धबधबे. कारण की चिखलदरा म्हटलं की तुम्हाला फक्त हेच पाहायला भेटेन भाऊ धबधबे थोडाफार चांगला जबरदस्त नजारा. मग काय अडवलं थोडंफार लोकेशन गिकेशन पाहिलं फोटो गिटो काढलं मग निघलो बा आम्ही दुसऱ्या ठिकाणावर जायसाठी. मग काय गाडीमध्ये बसल्यावर हे म्हणत की चला आता देवीचं दर्शन करायला जाऊ. पण इकडे थोडसं पुढे आल्यावर दिसला बा आम्हाला अडी एक टोल होता. इकडे तर म्हटलं फिरायला आले की म्हटलं हर एक ठिकाणी म्हटलं पैसेच द्या लागतात. आता सायकलवाल्याला म्हटलं का रे भाऊ किती रुपये घेशील म्हटलं सायकलवर बसायचे. पोऱ्यानं सांगलं एका जणाचे म्हणजे 100 रुपये घेऊन बसायचे. मोठे बाबा म्हणतात की आपल्या सायकलवर नाही आपल्यावर बसणं आहे म्हणे उंटावर फिरल्या गिरल्यावर मग आलो बा आम्ही इकडे गाड्या आहे. महाराज म्हणत की चाल म्हणत आज तू मी म्हणत गाडी पिटाळायला जाऊ. पण तेवढ्यामध्ये महाराज सांगतात की गाडीचं हँडल कोटून राहिलं हे चालली म्हणत खाली. मग काय खाली जाऊ राहिली ती शेवटी तो माणूस पळत आला की इकडे खाली नका जाऊ द्या. अरे बापा आम्हाला का म्हटलं शोक आहे का म्हटलं पाळाच्या खाली म्हटलं गाडी जाऊ द्याचा. बंदिस्त म्हटलं मागे बसून डायरेक्ट धापल ती माई. त्या गाडीहून उतरल्यावर दिसली बा आपल्याला अजय देवगणची गाडी. अजय देवगणच्या गाडीहून खाली उतरल्यावर दिसले आपल्याला मोठे बा आणि लक्ष्मण दा गाडी घेऊन उडाल ते. आपल्याला तर म्हटलं याचं पटलं ह्या वयात एन्जॉय नाही करा तर कोणत्या वयात एन्जॉय करा. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग पाहायसाठी आपल्याला लवकर फक्त फॉलो घ्या करून.